नमस्कार मंडळी, 30व्या वेलनेस वेनसडे मध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। इतके दिवस धो 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 पडत असणारा पाऊस आत्ता कुठे जरा उघडायला सुरुवात झालेली आहे। सोमवारपासून जसा श्रावण सुरू झाला तसा थोडासा ऊन वर डोकं काढायला लागलेलं आहे। आणि अगदी साहित्यिक बोलायचं झालं तर अशा या श्रावण मासी मनासी हर्ष अगदी ओथंबून वाहतोय। धरित्रीने हिरवा शालू नेसलाय आणि नभमेघांनी आक्रमिले आहे। घनघनमाला नभी धाटल्या कोसळती धारा, असं सगळं वातावरण असतानाच रस्त्यावर खूप खड्डे, सगळीकडे कोसळणाऱ्या बिल्डिंग्स, एरवी ज्यांना जिवंतपणाही नसतो अशा नद्यांनी अक्राळ विक्राळ घेतलेलं स्वरूप आणि त्यामुळे आलेला पूर, आणि त्याचबरोबर सगळीकडे तऱ्हेतऱ्हेच्या साथी, रोगांच्या साथी, असं चित्र आजकाल दिसतंय। पण अशा या पावसाळी वातावरणामध्ये आपलं शरीर आपल्याला काय सांगत असतं हे आपण आता डॉक्टरांना विचारूयात। त्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते। हॅलो डॉक्टर। नमस्कार मंडळी, 30व्या वेलनेस वेनसडे मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। डॉक्टर, तर आज आता म्हणलं तसं आपण वेगवेगळ्या ज्या साथी सगळीकडे वारंवार दिसत आहेत, सगळ्या घरोघरी दिसत आहेत, त्याविषयी बोलूयात। येस। पावसाळ्यात निसर्गामध्ये प्रफुल्लित करणारं वातावरण असताना आपण का आजारी पडतो? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण शाल्मलीने सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे सगळीकडे हिरवीगार सृष्टी, मस्त प्रफुल्लित करणारा निसर्ग आणि एकीकडे आजारपण। जसा सृष्टीत बदल होतो बाहेरच्या सृष्टीत, तसा आपल्या शरीरात सुद्धा बदल होतो। म्हणजे काय होतं ना, बाहेर जसं भरपूर अशी जलमय सृष्टी असते, तसा आपल्या शरीरातला सुद्धा पाण्याचा अंश हा वाढलेला असतो। कारण घाम येणं कमी होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि त्याबरोबर आपला जो अग्नी आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्याला आपण आयुर्वेदीय परिभाषेत जाठराग्नी असं म्हणतो, तो जाठराग्नी मंद होतो आणि त्यामुळेच पचनशक्ती सुद्धा मंदावते। त्यामुळे पावसाळ्यातल्या आजाराचं महत्वाचं कारण म्हणजे मंद झालेला जाठराग्नी। दुसरं कारण आहे ते म्हणजे वातप्रकोप। उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर एक प्रकारे कोरडं झालेलं असतं आणि असं कोरडं झालेलं शरीर जेव्हा पावसाळ्यातल्या थंड वातावरणाशी सामना करतो तेव्हा शरीरातला वातदोष हा वाढलेला असतो। आणि त्यामुळे बघा, पावसाळ्यामध्ये मग अंग दुखणं, उगीच सांधे दुखणं, किंवा संधिवाताचे जे काही पेशंट्स आहेत त्यांची सांधेदुखी वाढणं, दम्याचे अटॅक्स हे वाढणं, या सगळ्या गोष्टी दिसतात। कारण एकीकडे वातप्रकोपाचा हा काळ आहे आणि ओलाव्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढल्याने कफ सुद्धा शरीरामध्ये वाढलेला दिसतो आणि वात आणि कफ या दोन्हींचं मिश्रण होऊन वातकफजन्य आजार निर्माण होतात। याला कारण काय काय आहेत तर मंदाग्नी आणि वातप्रकोप यामुळे शरीराची इम्युनिटी जी आहे ना, प्रतिकारशक्ती, ही मुळातच खालावते। त्याबरोबर पाणी हे दूषित झालेलं असतं आणि हे सगळे प्रकार जे आहेत, हा जो काही शरीरातलं वातावरण तयार होतं त्यामध्ये तुम्हाला इन्फेक्शन्स हे अगदी इझिली होतात आणि म्हणूनच पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करायला लागतो। मग तुम्ही बघता चित्र, सगळ्या डॉक्टर्सचे दवाखाने हे ओसंडून वाहत असतात। जिकडे तिकडे ताप, सर्दी, खोकला किंवा अतिसार यासारखे प्रॉब्लेम्स दिसतात आणि सध्या तर तापाचे रुग्ण एवढे आढळत आहेत की अक्षरशः 104 डिग्री पर्यंत ताप जातो आणि घरोघरी असे पेशंट्स आपल्याला दिसत आहेत। येस, तेच जे घरोघरी हे वेगवेगळे पेशंट्स तापानी आजारी दिसत आहेत, त्याला आळा घालायचा कसा? कारण आपण आता कमेंटमध्ये विचारलं तरी मला खात्री आहे खूप जण सांगतील आमच्या घरी एक तरी तापाचा पेशंट होऊन गेलाच आहे आता। मुळात ताप कशाने येतो बघा, काय होतं, बरेच वेळेला आपण पावसात भिजतो आणि तसेच ओले कपडे अंगावर राहतात, त्यामुळे सर्दीपासून सुरुवात होते आणि मग खोकला, तापाकडे आपला प्रवास सुरू होतो।
दुसरं असतं दूषित पाणी, म्हणजे पाण्यावाटे वेगवेगळ्या रोगांचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि मग जुलाब होणं आणि किंवा इतर काही गोष्टी होणं, यामुळे ताप येतो. तिसरं आहे, तुम्हाला जर ऑलरेडी जखम झालेली असेल आणि त्याच्यात पाणी गेलं तर त्याच्यात सेप्टिक होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि असं सेप्टिक झालं की त्याच्यामुळे ताप येतो. जर सर्दी खोकला झाला तर छातीत कफ भरतो आणि त्यामुळे ताप येतो. पोट बिघडलं तर पोटातल्या इन्फेक्शनमुळे ताप येतो आणि अशी विविध कारणं या तापाची आहेत. आता ह्या ऋतूमध्ये बरेच वेळेला काय होतं ना की खरं तर व्यायाम हा आपण कमी करायला पाहिजे. वर्षा ऋतूमध्ये आपल्या व्यायामाची इंटेन्सिटी किंवा प्रमाण हे निम्म्यावर आणावं. पण काहींना एकदम उत्साह येतो आणि भरपूर व्यायाम करायला लागतात. अशा वेळी अंगदुखी तर होतेच, कारण थंड वातावरण असतं, वातप्रकोपाचा काळ असतो आणि श्रमजन्य असा सुद्धा ताप अनेकांना येतो. आता हे ताप येणार आहे याचं इंडिकेशन पण शरीर देत असतं बरं का. म्हणजे काय होतं, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की अनेक जणांचे पाय प्रचंड दुखतात किंवा पोटऱ्या दुखतात, अंग जड पडतं. पण तापाचं पहिलं पूर्वरूप ज्याला म्हणतो ना, म्हणजे ताप येण्यापूर्वीचं लक्षण, ते म्हणजे आळस भरणं, अंग जड पडणं, अनुत्साह निर्माण होणं किंवा कुणी काही चांगलं सांगत असेल तरी त्यात इंटरेस्ट नसणं, ज्याला आम्ही अरती असं म्हणतो. याशिवाय डोळे चुरचुरतात, अंगदुखी सुरू होते, काहींची भूक मंदावते, अनेकांना खावंसं वाटत नाही, भूक मरते किंवा तोंडाची चव जाते. आणि ही सगळी अनेक अशी तापाची पूर्वरूप आपल्याला दिसतात. आणि ऍक्च्युअली ही पूर्वरूप का समजून घ्यायची, तर अशी पूर्वरूप दिसल्यावरच आपण काही उपाययोजना केल्या तर तापाकडे होणारी आपली वाटचाल कमी होते. मग जेव्हा प्रत्यक्ष ताप येतो तेव्हा थर्मामीटरला आपल्याला टेम्परेचर वाढलेलं दिसतं. याशिवाय काय होतं, अंगाचं जखडून गेल्यासारखं वाटतं, डोळ्यांची आग होते, डोळ्यात पाणी येतं. अशा प्रकारे ही सगळी जी काही तापाची लक्षणं आहेत, मग त्यावेळी आपण खरे तापाने आजारी पडलोय असं होतं. या तापामध्ये सुद्धा काही ग्रेड्स आहेत बरं का. म्हणजे 100 डिग्री फॅरनहीट पर्यंत असेल तर साधारण आम्ही मंद ज्वर म्हणतो. 101, 102 असा गेला तर मॉडरेट फिवर किंवा मध्यमवेगी ज्वर म्हणतात. आणि 2च्या किंवा 3च्या पुढे ताप गेला की तो तीव्र वेगी ज्वर किंवा हाय ग्रेड फिवर असं आपण म्हणतो. आणि ह्या तापाच्या रिडिंग्सनुसार किंवा पातळीनुसार आपल्याला उपाययोजनांमध्ये थोडाफार फरक करायला लागतो. ताप आलेला आहे किंवा तापाची पूर्वरूप आहेत, किंवा आज मला सकाळी नुकताच किंवा दुपारी नुकताच ताप आलेला आहे, अंग ठणकतंय, काय करू मी? काहींचं असं असतं की पटकन क्रोसिन घ्या आणि तापाला उतरवा. पण तत्पूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात आणि त्या का करायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा जेव्हा असं वाटतं की आपल्या तोंडाला चव नाहीये, खायची इच्छा होत नाहीये, पहिलं काय करायला पाहिजे? जेवू नका, उपास करा, कडकडीत उपास करा. अगदी कडकडीत उपास होत नसेल तरी नुसती भाताची पेज किंवा मऊ भात किंवा नुसतं गरम पाणी प्या. म्हणजे पहिलं काय, तर पोटाला पहिली विश्रांती द्या. जो मंद झालेला अग्नी आहे त्याला जरा संधुक्षित होऊ देत, त्याला जरा पेटून उठू देत, तोपर्यंत त्याच्यावरचं वर्कलोड कमी करा. हे पहिली गोष्ट करायची. दुसरी गोष्ट काय करायची, अधूनमधून सतत गरम पाणी पीत राहायचं. जर पोट खराब असेल किंवा जुलाबाची लक्षणं असतील, 2-3 जुलाब झालेले असतील, तर मंडळी अजिबात जुलाबाचं औषध घेऊन जुलाबांना थांबवू नका. कारण जे काही इन्फेक्शन आहे, जे काही अपचन आहे, ते बाहेर टाकण्याची शरीराची प्रवृत्ती असते आणि ते बाहेर पडलं तर मग आपल्याला ताप येत नाही. पण तिथेच जर तुम्ही जुलाब थांबवलेत, जेव्हा पोटात इन्फेक्शन आहे, टॉक्सिन्स आहेत, अशा वेळी इमिजिएटली मला 2 जुलाब झालेत, भीती वाटली डिहायड्रेशन होईल आणि पटकन जुलाब थांबण्याची गोळी घेतली, किंवा डिहायड्रेशन होईल या भीतीनेच जास्त पाणी प्यायला लागलात, तर तो अग्नी अजून मंद होईल. सगळे टॉक्सिन्स त्या गोळीमुळे शरीरात साठतील आणि मग मात्र ताप चांगला सणसणून चढेल. त्यामुळे जेव्हा असं होतं ना की जुलाब सुरू झालेत, 3-4 होऊ द्यायचे. जोपर्यंत आपण गळून जात नाही तोवर काळजी करायचं कारण नाही. किंवा
भूक जर लागत नसेल तर पहिलं तुम्ही उपाशी राहा. थोडंसं गरम पाणी प्या, म्हणजे तो अग्नी जो आहे तो मंद झालेला अग्नी थोडा संधुक्षित व्हायला मदत होईल आणि पचनालाही मदत होईल. चौथी गोष्ट काय करा, हे सगळं झालं पण आता समजा ताप आला, समजा अगदी 99-100 असा ताप आहे, काहीही हरकत नाही, क्रोसिन घ्यायची घाई करू नका. त्यावेळी पाण्याचा काढा सुरू करा. म्हणजे समजा 1 लिटर पाणी असेल तर ते उकळून इतकं उकळा, इतकं आटवा की ते फक्त निम्म किंवा 1/4 शिल्लक राहील आणि ते पाणी थोडं सतत प्या. त्यांनी सुद्धा ताप कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर भाताची पेज घेणं. जर तुम्हाला भुकेची संवेदना असेल किंवा पोटात काहीतरी हवं असेल तर कडक अशी भाताची पेज, म्हणजे तांदूळ थोडेसे भाजायचे, ते भरपूर त्याच्यात पाणी घालून शिजवायचे, सरसरीत पेज करायची आणि ती पेज घ्या. ती गरम पेज घेतली तरी घाम येतो, थोडासा ताप पण उतरायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं पोटालाही विश्रांती मिळते. घाम येणं हे खूप महत्वाचं आहे, कारण तापाचं मुळात लक्षण आहे की जसं आपल्याला थर्मामीटरला टेम्परेचर वाढलेलं दिसतं किंवा अंग गरम होतं, आपल्याला हाताला गरम लागतं, त्याप्रमाणेच घाम येणं बंद होतं आणि हेही तापाचं एक महत्वाचं लक्षण आहे. तर घाम येण्यासाठी मग काय करायला पाहिजे, एकतर गरम कपडे घाला, जाड पांघरूण घ्या, थंड हवेत जाऊ नका, खिडक्या बंद करून उबदार अशा खोलीत बसा, गरम पाणी प्या आणि त्यामुळे आणि गरम कडक अशी भाताची पेज किंवा तांदळाचं पाणी सुरुवातीच्या ह्याच्यात हे घ्या. आपोआपच घाम येईल आणि ताप उतरायला मदत होईल. त्याच्यानंतर ताप जेव्हा येतो तेव्हा काही काळ का होईना वाट बघा, लगेच तो घाईघाईने उतरवायची घाई करू नका. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं तेव्हा शरीरात जो काही व्हायरस, जो काही बॅक्टेरिया, जो काही सूक्ष्म जंतू आपल्या शरीरात शिरतो तेव्हा शरीराची एक टेंडन्सी असते की त्याला वाढू द्यायचं नाही, त्याला वेळीच रोखायचं आणि त्यासाठी शरीर टेम्परेचर वाढवतं आणि आपल्याला ताप येतो की जेणेकरून त्या सूक्ष्म जंतूची वाढ जास्त होणार नाही. म्हणजे बघा, ताप ही शरीराची डिफेन्स मेकॅनिझम आहे. मग अशा वेळी नुसता 99-100 ताप आहे, पटकन क्रोसिन घ्या आणि त्याला उतरवा, तर मग आपण त्या डिफेन्स मेकॅनिझमच्या विरुद्ध वागत नाही का? हे झालं जेव्हा 100 पर्यंत ताप असतो. तेव्हा जेव्हा 101-102 पर्यंत ताप असतो तेव्हा मी तुम्हाला काही उपाय सांगते. उकळतं पाणी घ्यायचं, उकळलेलं चांगलं, गार केलेलं नाही, गरम पाणी. आणि काय करायचं, नागरमोथ्याची पावडर किंवा ज्याला मुस्ता म्हणतो ती तुम्हाला काष्टौषधीच्या दुकानात मिळेल. साधारण 5 चमच्याला थोडीशी कमीच नागरमोथ्याची पावडर कपात टाकायची, त्यावर बॉइलिंग हॉट म्हणजे उकळतं पाणी त्याच्यावर ओतायचं आणि कपावर झाकण ठेवायचं, त्याच्या वाफा जाऊ द्यायच्या नाही. ते जरा थोडंसं निवू द्यायचं आणि ताप उतरेपर्यंत असं पाणी घोट प्या. अतिशय त्यांनी ताप उतरायला मदत होते. किंबहुना ताप जर खूप चढला, अगदी 2-3 वगैरे जरी झाला तरीही तो ताप उतरायला मदत होते. कधी क्रोसिनपेक्षा जास्त चांगलं काम या नागरमोथ्याच्या पाण्याने होतं. याला आम्ही मुस्ता फांट असं म्हणतो आणि त्याचा उपयोग आपल्याला दिसतो. जर ताप 3-4 असा गेला तर सगळ्यात महत्वाचं, एक तर डॉक्टरकडे जाणं महत्वाचं आहेच, पण घरच्या घरी करण्यासारखं म्हणजे सगळं अंग पुसून काढा. कोलन वॉटर असतं आपल्याकडे, पाण्यात थोडं कोलन वॉटर टाकलं आणि त्यांनी अंग पुसून काढलं तरीही तो 3-4 हा जो ताप आहे त्यामुळे शरीरावर, मेंदूवर वाईट परिणाम होण्यापासून आपण बचाव करू शकतो, स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत. आणि त्यामुळे सगळं अंग पुसून काढा. 1-2 ताप असेल तर कपाळावर कोमट पाण्याच्या पट्ट्या ठेवा, पण जर 3-4 ताप गेला तर मात्र थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. तर हा घरगुती उपाय आपण नक्की करू शकतो. ताप येऊन एखाद दुसरा दिवस झाला तर घाईघाईने डॉक्टरकडे पळायची गरज नाही, लगेच टेस्ट करायची पण गरज नाही. पण 2-3 वगैरे ताप असेल आणि ताप काही केल्या उतरत नसेल, अजिबात त्याच्यात उतार पडत नसेल तर मात्र डॉक्टरकडे जायला हवं, कारण ताप हा कधी उग्र रूप पण धारण करू शकतो आणि त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मग टेस्ट वगैरे करायला हरकत नाही. त्यानंतर आयुर्वेदातली काही औषधं ही पण तापावर खूप छान काम करतात, की ज्याच्यामध्ये त्रिभुवन कीर्ती आहे.
त्रिभुवन कीर्तीमुळे जर थंडी वाजून जर ताप आलेला असेल तर 2 गोळ्या त्रिभुवन कीर्तीच्या घेतल्या तरीही तुम्हाला लक्षणांमध्ये उतार पडू शकतो. पण अर्थातच वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधं पण घ्यायला पाहिजे. सहजच आपलं आलं मनात आणि कुठलं तरी औषध घेतलं असं मात्र नक्की करू नका. लोक खूप सरसकट हल्ली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रोसिन घे, कॉम्बिफ्लाम घे, अगदी अँटीबायोटिक्स पण घे असं वेड्यासारखं करतात. पण तुम्हाला माहितीये सध्या अँटीबायोटिक्सही काम करेनाशी झालीये. त्याचं कारण काय? आपणच त्याचं कारण आहोत. गरज नसताना जर अँटीबायोटिक्सचा बेसुमार वापर केला तर ती अँटीबायोटिक्स काम करेनाशी होतात, ज्याला आपण अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतो. आणि अक्षरशः लोक जातात केमिस्टकडे आणि ही तापाची गोळी दे, डोक्याची गोळी दे, सर्दीची गोळी दे असं करतात आणि स्वतःच्या मनाने औषधं घेत असतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे. तर अशा प्रकारे तापाची मॅनेजमेंट कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं. तापात आहार काय घ्यायचा? तर एक म्हणजे गडद पाणी, दुसरी गोष्ट भाताची अगदी पातळशी पेज, थोडासा ताप कमी झालेला असेल, भूक लागली असेल तर मऊ भात थोडासा मीठ घालून, त्याच्यात हवं तर एखाद्या मिरीच्या दाण्याची पावडर घातली तरी चालेल, जेणेकरून तुमचा जो मंदाग्नी आहे तो पुन्हा रिस्टोर व्हायला मदत होते. त्यापेक्षा जास्त भूक असेल तर थोडासा अगदी पातळसर मुगाचं वरण आणि भात इतकं खाऊ शकता. पण जर हा ताप टाळायचा असेल किंवा आलेला ताप वाढू द्यायचा नसेल तर मंडळी, पावसाळ्यामध्ये फळं बंद करा, फ्रूट ज्युसेस बंद करा, दही बंद करा, ताक बंद करा. त्याऐवजी गरम सूप्स, मुगाचं कढण आहे किंवा आपण काय म्हणतो ते मग गरम गरम खिचडी आहे, उष्ण द्रव स्निग्ध असा आहार घ्या की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ऊब ही मेंटेन राहील. आणि बाकीचं जे मी सांगितलं ना, फळं, ताक, दही, फळांचे रस, ह्या गोष्टी ह्या टाळल्याच पाहिजे. चहा आहे, गरम चहा प्यायला हरकत नाही. आलं घालून जर छान चहा घेतला तरीही ताप कमी व्हायला किंवा घाम यायला मदत होते. याशिवाय जास्त जड आहार, पचायला जड आहार हा घेऊ नका. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आधीच मंद झालेला अग्नी, कमकुवत झालेली पचनशक्ती आणि त्यात तुम्ही जर काही जड आहार घेतला तर तुम्ही आजारांना निमंत्रण देता. आता ज्यांचं अंग दुखतं, सांधे दुखतात, त्यांना कुळथाचं कढण सुद्धा अतिशय छान लागू पडतं बरं का. म्हणजे हुलगे असतात ना आपले, ते भरपूर पाणी घालून शिजवायचे, त्याचं पाणी काढायचं आणि त्या पाण्याला थोडंसं मीठ, थोडीशी तूप जिऱ्याची फोडणी, अगदी थोडीशी कढीपत्ता अशी द्यायची आणि ते कढण प्यायलं तर ज्यांना सांधे दुखतायत किंवा संधिवातामुळे ज्यांना त्रास होतोय त्यांच्यासाठी हे कुळथाचं कढण, कुलथयुष किंवा हुलग्याचं कढण हे अप्रतिम काम करताना दिसतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण साधारण तुम्ही या लाईननी गेलात तर अनेकांचे ताप हे औषधाविना घरच्या घरी उपचार करून सुद्धा बरे होऊ शकतात. पण याचा अर्थ असं अजिबात नाही की तापच आहे ना दुर्लक्ष करा. तापाला हलक्यात घेऊ नका, औषधांचा मारा करू नका. पण ह्या प्रायमरी गोष्टी सुरू केल्या तर कदाचित डॉक्टरकडे जाईपर्यंत तुम्ही बरे सुद्धा होऊ शकता. शाल्मली, पुढचा प्रश्न घे. ओके. ह्या तापाबरोबर ना अनेकांना या दिवसात सांधेदुखी दिसते, झालेली दिसते, त्याचं काय करायचं? येस, मी मगाशी म्हणलं तसं बोलू. ज्यांना संधिवात आहे त्यांना सांधेदुखी होतेच, म्हणजे सांधेदुखी त्यांची या दिवसांमध्ये वाढतेच. पण बरेच वेळेला ताप किंवा जो काही व्हायरल इन्फेक्शन असतं त्याच्यामुळे सुद्धा अनेकांचे सांधे दुखतात. म्हणजे लगेच तो संधिवात आहे असं नसतं, पण तापाचं एक लक्षण सगळे सांधे दुखणं हे असू शकतं. ते सध्या असे बरेच पेशंट सापडत आहेत बरं का, की खूप असा 1, 2, 3 असा ताप येतो किंवा 4 पर्यंत ताप येतो, ज्याला आपण हाय ग्रेड फीवर म्हणतो. त्याबरोबर सगळे सांधे दुखतात, अंग दुखतं, डोळ्याची मागची बाजू दुखते, काहींना रॅश येतो अंगावर. आणि हे एस्पेशली डेंग्यू मध्ये लक्षण विशेष करून दिसतं. अंगावर रॅश येतो किंवा छोटे छोटे पॅचेस दिसतात. म्हणजे स्किन खाली रक्तस्राव झाल्यावर कसे छोटे छोटे काळे निळे डाग असतात तसे पॅचेस दिसायला लागतात.
का दिसतात हे? कारण डेंग्यूचं इन्फेक्शन झालं तर तुमच्या शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया ही मंदावते आणि त्यामुळे बारीक बारीक कॅपिलरीज फुटून तुम्हाला तुमच्या स्किन खाली ते काळे निळे डाग दिसायला लागतात. मंडळी, डेंग्यू असेल तर मात्र त्याची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. प्लेटलेट काउंटकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वागायला पाहिजे. पण एक दिवस ताप आला, एकदम 4 ताप आला तर नक्कीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. पण 99 आणि 100 ताप आहे तर लगेच हा डेंग्यू असेल का असं म्हणून घाबरून जायची गरज नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुळात डेंग्यूचा ताप जो आहे तो एकदम चढतो, अंगावर रॅश येतो, सांधे दुखतात, मी मगाशी म्हणाले तसं काळे डाग दिसू शकतात आणि ताप उतरायला वेळ लागतो. पण अर्थातच याची पण प्रॉपर ट्रीटमेंट केली तर त्याला घाबरून जायची गरज नसते. संधिवाताकडे येऊया. तर ज्यांचे सांधे दुखतात त्यांना मी म्हटलं असं, जर तापामुळे सांधे दुखत असतील तर तापाची तुम्ही ट्रीटमेंट घेतलीत की ते सांधे आपोआप कमी होतात ताप उतरल्यावर. मात्र काहींना ताप येऊन गेल्यानंतर सुद्धा बरेच दिवस थकवा जाणवतो किंवा सांधेदुखी जाणवते. बट वेट अँड वॉच. लगेच पेन किलर्सचा मारा करून हे दुखणं कसं जाईल असा विचार करू नका. तापात सगळ्यात आवश्यक आहे ती पूर्ण विश्रांती. थोडीशी सर्दी झाली आहे, थोडं अंग दुखतंय, पण नाही मी माझं रोजचं एक्सरसाइज रुटीन करणारच आणि व्यायाम करणारच असं केलं तर तुम्ही त्या तापाला याया म्हणून तुमच्या शरीरात बोलावून घेता. तर त्यामुळे जरा जरी तापाची पूर्वरूप दिसली तर पहिला तुमचा एक्सरसाइज बंद करा आणि विश्रांती घ्या. तापामध्ये पूर्ण विश्रांती गरजेची आहे. आणि म्हणजेच ताप येऊन गेल्यावर जी काही सांधेदुखी असते ती डॉक्टरांच्या सल्ल्याने एकतर औषध घ्या आणि वेट अँड वॉच करा. काही दिवसांनी ती सांधेदुखी आपोआप कमी होते. पण संधिवाताचे जे पेशंट्स आहेत त्यांची जर सांधेदुखी प्रचंड वाढते, त्यांना औषधांची गरज पडते आणि त्यासाठी डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जरूर जा आणि त्यांचा सल्ला घ्या. मनाने पेनकिलर्स घेऊ नका. अनेक जण स्वतःच्या मनानेच कॉम्बिफ्लॅम, डिस्प्रिन किंवा काही काही पेनकिलर्स घेत असतात. आणि मंडळी, मला तुम्हाला एक मुद्दाम सांगावं असं वाटतं, अति जास्त प्रमाणात पेनकिलर्स घेतली किंवा एस्पेशली मधुमेहाच्या पेशंट्सनी पेनकिलर्स जास्त घेतली तर त्याचा परिणाम किडनीवर होण्याची शक्यता असते आणि त्याचं पर्यवसान पुढे खूप गंभीर व्याधीत होऊ शकतं. आणि त्यामुळे पेनकिलर्सचा कमीत कमी जरूर असेल तेव्हाच वापर करा. औषधं ही आपल्याला मिळालेली देणगी आहे, पण ते दुधारी शस्त्र आहे. वाटेल तशी जर आपण औषधं वापरलीत, मग तापासाठी असो, जे पॅरासिटामॉल असो ज्याला आपण क्रोसिन म्हणतो, अँटीबायोटिक्स असोत, पेनकिलर्स असोत, जर तुम्ही ती वेड्यासारखी वापरली, चुकीच्या पद्धतीने वापरली तर हे दुधारी शस्त्र आहे आणि ते आपल्यावर उलटल्याशिवाय राहत नाही. पुढचा प्रश्न घेऊया. आपण ना पावसाळ्यात असंही दिसतं की दम्याच्या पेशंट्सचा त्रास एकदम वाढतो. त्या दम्याच्या पेशंट्सनी काय काळजी घ्यावी? बरोबर आहे. दम्याच्या काय असतं ना, जे मुळात दमेकरी असतात त्यांचा त्रास पावसाळ्यात वाढतो असं त्यांना अनेकांना म्हणजे हे अनुभवायला आलेलं असेल. तर काही मी गोष्टी सांगते की ज्याच्यामुळे आपण ह्या अटॅक्स टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. त्यांना औषधांची गरज असतेच. आयुर्वेदीय औषधं याच्यावर खूप छान काम करतात. पण त्याआधी जर आपल्याला औषधं कमीत कमी वापरायची असतील, त्याचे डोसेस कमीत कमी वापरावेत असं वाटत असेल तर काही गोष्टी पाळा. एक म्हणजे गरम पाणी प्या. पूर्ण पावसाळा भरून तुम्ही गरम पाणी प्या. दुसरं, जसं मी मगाशी म्हटलं, ताप आल्यावर फळं, फळांचे ज्यूस, दही, ताक, कोल्ड्रिंक, शीतपेय, माठातलं पाणी हे घेऊ नका. तर दमेकऱ्यांसाठी हे पावसाळ्याचे पूर्ण 2 ते 4 महिने हे त्यांनी टाळा. उन्हाळ्यात आपण माठ ठेवतो आणि मग तो तसाच पावसाळ्यात आत ठेवायचा राहून जातो आणि मग आपण त्या माठातलंच पाणी पितो. माठातलं पाणी बंद करा. फ्रीज मधलं पाणी प्यायचं तर प्रश्नच येत नाही. दुसरं, जे तुम्ही खाल ते उष्ण, स्निग्ध आणि द्रव म्हणजे गरम गरम, पातळ आणि तूप घातलेलं किंवा तेलाची फोडणी दिलेलं असं खा. तूप किंवा तेल घातलेलं याचा अर्थ तेलकट होत नाही.
तळलेलं होत नाही, मसालेदार होत नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते, वरण भात तूप मीठ लिंबू, किंवा वरण फळं त्याच्यात घातलेलं तूप, कढत्त दूध बिना साईचं गाईचं दूध आणि त्याच्यात तूप, किंवा आपण म्हणतो असं पातळ असं सांजा त्याच्यात तूप घालून. हे तूप कशासाठी? तर जो काही चिकटलेला कफ असतो तो इझिली निघतो. तुमच्या ज्या काही श्वसन मार्गाचा कफ चिकटलेला असतो तो इझिली निघायला मदत होते. त्या श्वसन मार्गाला थोडंसं लुब्रिकेशन मिळतं, त्याच्यामध्ये स्निग्धता येते आणि दम्याचा अटॅक कमी व्हायला मदत होते. तिसरी गोष्ट, गवती चहा घातलेला चहा किंवा आलं घातलेला, सुंठ घातलेला चहा हे सुद्धा चांगलं काम करतो. अनेकांना जेव्हा खूप जास्त त्रास असतो, ब्रॉन्कायटिस सारखा, विझिंग असतं, म्हणजे आपण म्हणतो ना की श्वासाचा आवाज येतोय, अशांना मी सुंठीचं दूध पण सांगतो. सुंठ, पाणी आणि दूध याचा काढा एकत्रित उकळून त्याचा जो काढा करतो, म्हणजे 1 कप दूध बिना साईचं, गाईचं किंवा म्हशीचंच असेल तर बिना साईचं, 1 कप पाणी आणि त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर आणि 1 ते 1.5 चमचा साखर, असं मिश्रण सकाळी सकाळी उकळून ते फक्त 1 कप दूध शिल्लक राहीपर्यंत आटवा आणि ते सुंठीचं दूध गरम गरम 3 दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस अशा प्रमाणे दिवसातनं एकदा सकाळी घ्या. त्याने तुमचा ब्रॉन्कायटिसचा त्रास, खोकला, सर्दी, दम्याचा अटॅक हे कमी व्हायला खूप मदत होते. पण 7 दिवसापेक्षा जास्त हा उपाय करू नका. हा फक्त 3 दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस करा. प्रचंड फरक पडतो, लक्षणांमध्ये तुम्हाला रिलीफ मिळतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या दमेकऱ्यांनी, सर्दी खोकल्याचा त्रास जेव्हा खूप वरचेवर होतो त्यांनी करून पाहायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं, छाती शेकणे. खडेमीठ असतं आपल्याकडे, ते खडेमीठ नॅपकिनमध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करा, तवा गरम करा, त्याच्यावरती पुरचुंडी गरम करून छाती आणि पाठ शेकून काढा. त्यांनी सुद्धा जो चिकटलेला कफ असतो तो पातळ व्हायला मदत होते. पूर्वी अळशीने शेकायचे, अळशीचा काढा घेतला तरी चालतो, त्यांनी पण कफ सुटायला मदत होते. ज्यांच्या आजूबाजूला अडुळशाची झाडं आहेत, कोकणात जनरली दिसतात आपल्याला ठिकठिकाणी अडुळशाची झाडं, तर त्या अडुळशाच्या पानांचा रस काढून तो जर घेतला, अर्थात तो पानांचा रस काढण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही, त्यांनी सुद्धा कफ पडायला मदत होते. तर अशा ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे दमेकऱ्यांना किंवा ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास वरचेवर होतो अशांना त्यांचा त्रास कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. मंडळी, आपण खूप गाईडलाईन्स आपल्याला डॉक्टरांनी ह्या एपिसोडमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी सहजच घरी करून बघता येण्यासारख्या आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही त्या नोट डाऊन करून घेतल्या असतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यामुळे त्या करून पहा. शंका असतील, कोणाला काही प्रश्न असतील याविषयी तर ते जरूर विचारा डॉक्टरांना, म्हणजे प्रयोग करण्याआधी खात्री केल्यासारखं होईल. पण डेफिनेटली ह्या गाईडलाईन्स खूप सहजरित्या घरी पाळण्यासारख्या आहेत, पण त्या घरगुती आहेत म्हणून त्या अनइफेक्टिव्ह आहेत असं नाही, इनइफेक्टिव्ह आहेत असं नाही. तेवढाच त्यांचा फायदा होतो. त्यामुळे जरूर करून पहा. याच्या पुढे मी आलेले प्रश्न डॉक्टरांना विचारणार आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. कोणाला अजून प्रश्न असतील तर त्यांनी ते जरूर विचारावेत, म्हणजे हे प्रश्न संपेपर्यंत आपल्याला नवीन प्रश्न मिळतील. तर पहिला प्रश्न असा आहे की डेंग्यूच्या पश्चात, म्हणजे डेंग्यू होऊन गेल्यावर ताकद लवकर भरून येण्याकरता आहार काय घ्यावा आणि काही विशिष्ट घटक आहारात अंतर्भूत असावेत का? एकच मिनिट. येस. डेंग्यू होऊन गेल्यानंतर मुळात काय होतं, तुमच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या असतात किंवा स्किन खाली थोडासा रक्तस्राव होऊन छोटे छोटे डॉट्स आलेले असतात. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, पपईच्या पानांचा रस सांगतात की त्यामुळे प्लेटलेट्स वाढतात. पण आहारामध्ये तुम्ही लाया, म्हणजे साळीच्या लाया किंवा राजगिऱ्याच्या लाया, तूप, नाचणी हे पदार्थ जरूर ठेवावे. कारण डेंग्यूचा ताप येऊन गेल्यावर जो थकवा, विकनेस ज्याला म्हणतो, तो काही दिवस राहणार आहे हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि हळूहळू आहार वाढवायला पाहिजे. आहारामध्ये तांदूळाचे पदार्थ म्हणजे भात आहे, तांदूळाची घावणं आहेत, नाचणीचं सत्व आहे, याचा समावेश तुम्ही अवश्य करा आणि त्याच्यामुळे हळूहळू मग
तुम्हाला तुमचे त्रास कमी व्हायला मदत होईल. येस, आपल्याला अजून एक प्रश्न आहे. हळद गरम पाण्यात किंवा दुधात घालून पिणे योग्य आहे का? काहीच हरकत नाही. म्हणजे हळद आणि दूध हे तर आपल्याकडे उत्तम कॉम्बिनेशन आहे. जेव्हा छातीत कफ होतो किंवा अंगदुखी असते त्यावेळी गडद दूध आणि त्याच्यात हळद यांनी हा रामबाण उपाय आपल्याकडे सांगितलेला आहे. आता टर्मरिक लाटे म्हणून सगळ्या जगभर दूध हळद लोक विकतात, पण आपल्याकडे परंपरेने हा आपल्याला उपाय आपल्या घराघरांमध्ये योजलेला दिसून येतो. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. लहान मुलांना ताप आल्यावर क्रोसिन शिवाय काही उपाय आहे का? काही द्यावं का? ताप किती आहे हे महत्वाचं आहे. काही मुलांचा ताप आहे ना एकदम चढतो, खूप जास्त वाढतो. मग अशा वेळी बेस्ट वे लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा. पण आपल्याला माहिती आपल्या मुलाचा ताप साधारण किती वाढतो, किती पटकन वाढतो हे जर माहिती असेल आणि 100 पर्यंत ताप असेल तर काही देऊ नका, गरम पाणी प्यायला द्या, थोडं लंघन करू दे. छातीत कफ झालेला असेल तर छाती शेका. समजा ताप त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग अशी मी म्हटलं तसं नांगरमोथ्याचं पाणी लहान मुलांना पण द्यायला हरकत नाही, उत्तम काम करतं. पण मुलांचा ताप हा एकदम वाढण्याची शक्यता असते आणि मग फिट्स येणं, त्यांच्या मेंदूवर परिणाम होणं यासारखे परिणाम, घातक परिणाम दिसू शकतात. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत आपल्या मुलांच्या तापाबद्दल जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की हा कितपत वाढतोय किती, तर तुम्ही घरच्या घरी काही करायला हरकत नाही. जर तो नसेल तर वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे घेऊन जा. ओके. जास्त ताप आला तर तो लगेच उतरेल असं औषध घेणं योग्य आहे की नाही आणि त्याचा शरीरावर काही विपरीत परिणाम होतो का? ताप किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे ताप जर खूप जास्त 3-4 वगैरे असेल तर लगेच ताप उतरला तर तेही चांगलं नसतं, कारण एकदम शरीराचा उष्मा कमी झाला आणि ब्लड प्रेशर पण कमी होऊ शकतो आणि रोगी दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप जास्त असेल तर तो उतरायलाच हवा, पण तो हळूहळू टप्प्याटप्प्याने उतरणं हे केव्हाही जास्त चांगलं. ओके. कधीपर्यंत औषधं घेऊ नयेत किंवा म्हणजे कधीपर्यंत औषधं टाळावीत, कुठल्या तापाच्या स्टेजपर्यंत, आणि कधी ती सुरू करावीत? मी जसं म्हणलं की तापाची पूर्वरूप आहेत, नुकतेच डोळे चुरचुरायला लागले आहेत किंवा थोडंसं एक अंगात कसकस आहे, तर लगेच औषधं घेण्यापेक्षा मी मगाशी जे उपाय सांगितले, गरम पाणी, पाण्याचा काढा, ते उपाय सुरू करा. ताप जर अजिबात हटत नसेल, म्हणजे 100 ताप, 101 ताप तो वाढतच जातो, तर मात्र औषधं घ्यायला हवी. पण 1 ते 1.5 दिवस वाट पाहायला हरकत नाही. जर 100 पर्यंतच ताप आहे किंवा 1 पर्यंत आहे पण फार जास्त वाढलेला नाहीये किंवा हळूहळू उतरतोय, तर मग औषधांकडे लगेच गेलो नाही तरी चालेल. पण येताना जर ताप एकदम 2 आणि 3 असा आला तर मात्र औषधांची गरज निश्चित आहे. ओके. अजून आपल्याला प्रश्न दिसत नाहीये तिथे आलेले, आपण 1 मिनिट वाट पाहूयात. 1-2 गोष्टी मला अजून सांगायच्या आहेत. जसं मी म्हटलं की आहारामध्ये काही गोष्टी घ्या किंवा काही वर्ज्य करा, तर सॅलड्सच्या बाबतीत सांगायचंय. कच्ची सॅलड्स, कच्च्या कोशिंबिरी, त्याही फोडणी न दिलेल्या, ह्या पावसाळ्यामध्ये त्रास देतात बरं का. जर पोटाचे त्रास असतील, म्हणजे पोट बिघडणं वगैरे, तर त्यावेळी पण त्या त्रासदायक असतात. ताप वगैरे असेल तर त्याही पचायला जड असतात आणि त्यामुळे डाएटच्या फांदात पडून फार जास्त कच्चं किंवा मोडलेली कडधान्य, कच्च्या कोशिंबिरी, कच्चं सॅलड हे खाऊ नका. ते शक्यतो टाळा. ताप आल्यावर तर नक्कीच टाळा. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे डायबेटिक पेशंट्सच्या बाबतीत, की जेव्हा ताप आलेला असतो तेव्हा डायबेटिक पेशंट्सनी शुगरकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर शुगर जास्त असेल तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस, ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, रिकव्हरी पण उशिरा होते. समजा इन्फेक्शन झालं, एखाद्याची शुगर नॉर्मल आहे पण इन्फेक्शन झालं, तर इन्फेक्शनमुळे उलटा शुगरचा पण कंट्रोल जातो आणि शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे असंही होऊ शकतं की ताप आलाय, काही खाल्लं गेलेलं नाहीये, पोट रिकाम आहे आणि तरीही औषधं घेतली किंवा इन्शुलिन घेतलं तर हायपोची पण शक्यता जास्त असते.
त्यामुळे डायबेटिक पेशंट्सनी स्पेसिफिकली ग्लुकोमीटरवर शुगर चेक करून पहा, किती शुगर आहे ते बघा. एकदम औषधं बंद करणं किंवा एकदम पूर्ण डोसमध्ये नेहमीसारखी घेणं हे दोन्हीही चुकीचं आहे. त्यापेक्षा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला त्यावेळी घ्या आणि ग्लुकोमीटर हे तुमच्या जवळचं होकार यंत्र आहे असं लक्षात ठेवा. त्याच्यावर शुगर चेक करा आणि त्याप्रमाणे औषधं घ्यायची असेल तर किती डोसमध्ये घ्यायची हे तुम्हाला ठरवायला लागतं. ओके, येस. अजून प्रश्न मला दिसत नाहीये, त्यामुळे अर्थातच कोणाला प्रश्न असतील तर जरूर त्यांनी ते टाका कमेंट बॉक्समध्ये. येस येस, एक्झॅक्टली. मंडळी, हे जे काही आत्ता डॉक्टर सांगत होत्या ना, काढा, नागरमोथ्याचं पाणी आणि हे सगळं, अगदी लहान असल्यापासून ताप आल्यावर मी हेच सगळं घेऊन माझ्या तापातनं लहानपणापासून बाहेर आलेली आहे. त्यामुळे जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा आय वॉज रिलिव्हिंग माय फीवर. एनिवेज, मी ह्याच औषधांनी, याच आयुर्वेदिक उपायांनी मला आणि अनेकांना लहानपणापासून बरं होताना पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या आयुर्वेदानी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या फास्ट रिकव्हरीसाठी नक्कीच मदत करणाऱ्या ठरतात, हे मी स्वानुभवानी सांगतेय. बाकी काय, हे सोडून तर नेहमीच पाणी बाहेरचं पिऊ नका, उकळून गार केलेलं प्या, बाहेरचं खाऊ नका, कच्चं खाऊ नका, वगैरे वगैरे, जे आई आपल्याला लहानपणापासून सगळ्यांच्या घरी सांगते ते, आणि आत्ता जे डॉक्टरांनी सांगितलं ते सगळंच. आणि सगळ्यात महत्वाचं, पाऊस हा आपल्या खिडकीतूनच पण एन्जॉय करा. ह्या नोटवर आपण आला पावसाळा, आपलं आरोग्य सांभाळा हा एपिसोडही संपवूयात. आणि सगळ्यांना पुन्हा तेच, शुभरात्री. पावसाळा आला आहे त्यामुळे आपलं आरोग्य सांभाळा. आता तो वेगवेगळी रूपं घेऊन येईल. आता श्रावण येईल, मग हस्ताचा पाऊस येईल. प्रत्येक एक्झॅक्टली, श्रावण आलेला आहे, हस्ताचा पाऊस पडेल. त्या सगळ्यात वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये वेगवेगळे उपाय असतील, ते सगळे जरूर लागले तर करा, प्रश्न विचारा आणि वेलनेस वेनसडे जरूर जॉईन करा. पुढच्या वेलनेस वेनसडेचा विषय पुढच्या बुधवारी आम्ही कळवूच. तत्पूर्वी अजून कोणाला काही असतील तर ते जरूर विचाराच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा. आज आपण थांबूयात. सगळ्यांना शुभरात्री.